सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर काल रात्री उशिरा शिक्षक पद भरती संदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात आला होता। त्यामध्ये जे माजी सैनिक कल्याण विभाग आहे त्यांच्याकडून जे एनओसी संदर्भातली माहिती आहे ते बरेच उमेदवारांना त्याची वाट बघत होते की सर हे एनओसी आहे ते केव्हा मिळणार आहेत, कारण त्यानंतरच आपली जी हॉरिझॉन्टलची यादी असणार आहे, रूपांतरित यादी ते लागणार आहेत। तर त्या संदर्भातला जे काही अहवाल आहे ते माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने त्यांचे संबंधित मंत्रालयातील जे विभाग आहेत म्हणजे सामान्य प्रशासन विभाग यांना त्यांनी ती माहिती पाठवलेली आहेत आणि त्या संदर्भात जे प्रस्ताव आहे ते आता मंत्रालयात 20 जून 2024 रोजी प्राप्त झालेला आहे। यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये तेच त्यांनी सांगितलेलं आहे की माजी सैनिक कल्याण जे विभाग आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचे जे कार्यालय त्यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेतली आहे आणि ते त्यांना जे 21/6/2024 रोजीची मुदत त्यांनी त्यांच्यासाठी दिली होती, मात्र त्यांना त्या अगोदरच ही सर्व माहिती प्राप्त झालेली आहे। त्यानंतर त्यांनी त्या माहितीच्या आधारे जे काही प्रस्ताव आहे त्यांचा सकारात्मक प्रस्ताव तयार केला होता आणि संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी किंवा मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित जे विभाग आहे त्यांच्याकडे त्यांनी एनओसी साठी सादर केलेला आहे, कारण त्या ना हरकत जो प्रमाणपत्र असणार आहे तो मित्रांनो मंत्रालयातून देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जे काही पदे असणार आहे सामाजिक आरक्षणातील ते रूपांतरित करण्यात ना हरकत प्रमाणपत्र सकारात्मक प्रस्ताव त्यांनी इथे तयार केलेला आहे आणि तो 20 जून 2024 रोजी मंत्रालय जे अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे तो पाठवलेला देखील आहे। आता त्यावर देखील लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे, त्यासाठी देखील सदर प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळावी म्हणून शिक्षण आयुक्त साहेबांनी देखील अप्पर मुख्य सचिव जे सामान्य प्रशासन विभागाचे आहेत मंत्रालयातील हे विभाग आहेत त्यांना देखील त्यांनी विनंती केली आहे आणि लवकरात लवकर त्याबाबतचा निर्णय घेण्याची इथे त्यांनी विनंती केली। तर आता जे निर्णय त्यावर होणे अपेक्षित आहे अशी माहिती त्यांनी इथे बुलेटिन मध्ये दिलेली आहे। आता यानंतर त्यांचं म्हणणं यामध्ये आहे की मुलांना जे काही एनओसीची ते वाट बघत होते, तर मित्रांनो एनओसी संदर्भात सकारात्मक प्रस्ताव सादर झालेला आहे। आता माजी सैनिक कल्याण विभागाचा जे काही काम होता ते त्यांनी केलेलं आहे। आता पुढील जे काम असणार आहे यामध्ये अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांचं असणार आहे। ते जेव्हा ग्रीन सिग्नल देतील तेव्हा तात्काळ त्या संदर्भातला एनओसी जे असणार आहे ते शिक्षण आयुक्त साहेबांना मिळणार आहेत आणि त्या रूपांतरण यादी असणार आहे तर मित्रांनो ते जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे अशी माहिती देखील इथे शिक्षण आयुक्तांनी दिलेली आहे। एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ते पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे। याचा अर्थ असाच आहे मित्रांनो की आता जे अप्पर मुख्य सचिव आहेत माननीय अप्पर मुख्य सचिव जीएडी सामान्य प्रशासन विभागाचे त्यांच्याकडून जेव्हा एनओसी संदर्भातली ते पत्र निर्गमित करतील तर तेव्हाच इथे जे काही तासांमध्ये संबंधित रूपांतरित यादी जी असणार आहे ते शिक्षण आयुक्त साहेब ते पब्लिश करतील, कारण आता त्यांचं काम देखील अंतिम टप्प्यावर आलेला आहे आणि जवळपास संगणकीय तांत्रिक बाबींची सर्व त्यांनी कारवाई देखील इथे पूर्ण केलेली आहेत। लवकरात लवकर ते डिस्प्ले करू शकतात यादी, परंतु त्यासाठी त्यांना हवी असलेली जे काही एनओसी आहेत तर ते संबंधित आता सामान्य प्रशासन विभागाकडून मिळाल्यानंतर लवकरात लवकर ते यादी इथे पब्लिश करणार आहेत। तर यामध्ये आता हे महत्त्वाचे पॉईंट्स होते ज्याची सविस्तर माहिती आपण इथे घेतलेली आहे। इतर काही जे काही संदेश किंवा मेसेज असेल किंवा जे काही माहिती असेल ते समाज माध्यमांवर प्रसारित करून अयोग्यता धारकांमध्ये निराशेचे काही उमेदवार जे वातावरण तयार करत असतील तर त्याकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करायचं